नमस्कार मित्रांनो, आपण नेहमी इतिहासाकडे पाहतो, पण कधी कधी इतिहासाच्या जर तर मधून वर्तमान आणि भविष्य अधिक स्पष्ट होतं. आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे प्रधानमंत्री झाले असते तर? हा प्रश्न केवळ कल्पनारम्य नाही, तर भारतीय लोकशाहीच्या गाभ्याला भिडणारा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते होते उच्च दर्जाचे अर्थतज्ञ, जागतिक स्तरावर शिक्षण घेतलेले विचारवंत, सामाजिक क्रांतिकारक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य माणसांचा आवाज. जगातील अनेक देशांनी त्यांची विद्वत्ता मान्य केली, पण दुर्दैवाने भारतात त्यांना केवळ दलित नेते या चौकटीत अडकवण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं, राज्य ही केवळ सत्ता नाही, ती समाज सुधारण्याचं साधन आहे. जर ते प्रधानमंत्री झाले असते तर मंत्रीपदे जात, धर्म किंवा घराण्यावर नाही, तर क्षमता, प्रामाणिकपणा आणि कामगिरीवर मिळाली असती. भ्रष्टाचार हा केवळ गुन्हा नसून तो लोकशाहीवरील हल्ला मानला गेला असता. डॉक्टर बाबासाहेबांचं ठाम मत होतं, देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे. ते प्रधानमंत्री झाले असते तर दर्जेदार सरकारी शिक्षण व्यवस्था निर्माण झाली असती, प्रत्येक गावात महाविद्यालय झाली असती, शिक्षणाचं बाजारीकरण रोखलं गेलं असतं, शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नसती. आज ज्या फीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतात, तो अंधार बाबासाहेबांनी तेव्हाच संपवला असता. बाबासाहेबांसाठी समता म्हणजे भाषण नव्हे तर कायदा. ते प्रधानमंत्री असते तर जातीय अन्यायावर झिरो टॉलरन्स, आरक्षण हे दया नव्हे तर न्याय म्हणून रुजवलं गेलं असतं. महिलांना, मजुरांना आणि शेतकऱ्यांना घटनात्मक संरक्षण अधिक मजबूत झालं असतं. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना घटनाच सर्वात मोठं शस्त्र ठरली असती. डॉक्टर बाबासाहेब हे भारतातील पहिले अर्थतज्ञ होते. रिझर्व्ह बँकेची संकल्पना त्यांचीच होती. ते प्रधानमंत्री झाले असते तर सार्वजनिक क्षेत्र मजबूत, खासगीकरणावर नियंत्रण, रोजगार निर्मिती केंद्रस्थानी, शेतकरी आत्महत्या नव्हे, शेतकरी सन्मान धोरण राबवलं गेलं असतं. भारत फक्त उपभोग करणारा देश न राहता निर्मिती करणारा देश झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असलं तरी ते अंमलात आणणारे लोक जर वाईट असतील तर ते अपयशी ठरतं. ते प्रधानमंत्री झाले असते तर संस्थांची स्वायत्तता अबाधित, न्यायपालिका स्वतंत्र, माध्यमे भयमुक्त आणि विरोधक देशद्रोही ठरवले गेले नसते. आणि विशेष म्हणजे लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित राहिली नसती. मित्रांनो, बाबासाहेब प्रधानमंत्री झाले नाहीत, पण त्यांनी दिलेलं संविधान आजही आपल्या हातात आहे. आज प्रश्न एवढाच आहे, आपण बाबासाहेबांचा फोटो पुसतोय की त्यांचा विचार जगतोय? जर तुम्हाला वाटतं की बाबासाहेब प्रधानमंत्री झाले असते तर भारत वेगळा असता, तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. जय भीम, जय संविधान.